बोंधू अशोक खरात प्रकरणावरती आता नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। खरात सोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडिओ हे समोर येत आहेत। त्यांच्यावरती देखील आता कारवाई होणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। मंत्रीच नाहीत तर खरातच्या प्रकरणांमध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये उद्या विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला। मागच्या वेळेचं मी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही असं मुख्यमंत्री स्वतः बोललेत, रेकॉर्डला आहे। आपण प्रश्न आहे म्हणून उद्या स्थगनच्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीचा खुलासा द्यावा लागेल आणि वेळ आला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार। त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्या आम्ही उपस्थित करू, आम्ही स्थगन मांडू, कारण की याच्यात महाराष्ट्राची बदनामी आहे। देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।